शहरावरून काँग्रेसचे नेते शिवराज चाकूरकर यांचं निधन झालेलं आहे, असं काय श्रद्धांजली? माननीय शिवराज चाकूरकरजी एक स्तुतीय व्यक्तिमत्व होते. त्यांचे आपला मोठा राजकीय जीवन आणि सामाजिक जीवन अतिशय चांगली रीतीने सर्वांच्यासाठी प्रेरणास्रोत बनवून केला. मी पण त्याने नेहमी भेटत असतो. त्यांची प्रेझेन्स ऑफ माइंड, त्यांचे महाराष्ट्राप्रती त्यांचे जे महाराष्ट्राचे विषय होते त्यांच्याप्रती त्यांची जाणीव हा आम्हाला सर्वांच्यासाठी एक शिकण्यासाठी गोष्ट आहे. मी मनापासून त्यांची आत्म्याने शांती व्हावे आणि त्यांची परिवारानं हा दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर द्यावा हा ईश्वरचरणी प्रार्थना करतो, माझ्या वतीने आणि माझ्या पार्टी भारतीय जनता पार्टीच्या वतीने. काल मालवणीमध्ये 100 करोडची जागा होती, ती रिकामी करण्यात यश मिळालेलं आहे. काय हा एक मागचे 3 वर्षापासून आम्ही पूर्ण जे सरकारी जमीन मुंबईमध्ये जे लोकांनी आपल्या कब्जामध्ये केली होती ते कशी परत घ्यायची आणि जे शिल्लक राहिली ते कसे वाचवायची हा मी पालकमंत्री म्हणून सुरू केला होता. आता त्यामध्ये काल मालवणीमध्ये एक मोठी जमीन त्यांची सरकारी रेडी रकमेवर कॉस्ट 100 करोडपेक्षा जास्त आहे, मार्केट व्हॅल्यू अतिशय जास्त आहे, ते मी रिकामी करून घेतली. हे सर्व जमीन लोकांच्या उपयोगासाठी, खेळण्याच्या मैदानासाठी, गार्डनसाठी, हॉस्पिटलसाठी, स्किल सेंटरसाठी त्यासाठी उपयोग होणार आहे. त्यासाठी ते जे लोकल लोक विरोध करत आहे त्यांची मानसिकता काय आहे सर्व समजू शकता. मालवणी मलाडमध्ये 2010 मध्ये जे रिऑर्गनायझेशन ऑफ असेंब्ली सीट झाला होता त्यावेळी तिचे एक जातीविशेषची पॉप्युलेशन 18% होती. आता 15 वर्षामध्ये ते 32% वर गेली आहे. हा काय आहे? हा घुसपेटियान तिथे बसून आपला पॉलिटिकल वोटिंग पॅटर्न बनवायचा, हळूहळू सर्व ठिकाणी आपला कब्जा करायचा. हा माझ्याशिवाय तर कोणी नाही. मी जे सांगितलं ते कानून, हे जे मनोवृत्ती आहे हे दाऊदची होती आणि नंतर आता मालवणीमध्ये पूर्ण सुरू झाली आहे. हा सरकारच्या सरकारी अधिकाऱ्याचे मी मनापासून अभिनंदन करतो की त्याने एक अतिशय चांगला काम केलं आहे. त्यांच्या असं मत आहे की ते 1 वर्षामध्ये कमीत कमी 100 एकर जमीन रिकामी करून घेणार आहे किंवा ते तिथे प्रोटेक्ट करणार आहे. मुंबईमध्ये अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत ज्यावर अशा पद्धतीने कब्जा केले जातात. वोट बँकसाठी खरं तर फायदा घेतो ते चाललं आहे, ते नक्की ते आपण वाचवणार आहे. सरकार म्हणून माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की सरकारसाठी आता पुढच्या वर्षामध्ये जे काही सरकारी उपयोग आपल्याकडे ओपन स्पेसचे पर्सेंटेज मुंबईसाठी आहे ते फार कमी आहे, म्हणून लोकांना त्रास होतो आणि ते त्रास ते वाचवण्यासाठी ओपन स्पेस वाढवण्याशिवाय काय उपयोग नाही. ते हे जे जमीन रिकामी करून घेता किंवा जे शिल्लक राहिली आहे त्याने आपण वाचवण्यासाठी प्रयत्न करता, त्यांचा उपयोग लोकांचे चांगल्या स्वास्थ्यासाठी होईल. एक सर्वे आलाय मुंबई पालिका निवडणुकीमध्ये महायुतीला म्हणजे भाजपला 90 ते 100 जागा आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेला 50 ते 60 जागा असे दाखवून येत आहे. मात्र अजितदादांना कुठेतरी या महायुतीमधून दूर ठेवलं जाणार काय? नाही, असं ते आमचे नेता निर्णय करील, त्यावर मी बोलणार नाही. पण महायुतीमध्ये आमच्या महापौर बसेल हा नक्की आहे. सर एक प्रश्न, अमृतदादा फडणवीस असं म्हणतायत की मुंबईच्या महापौर ज्या आहेत त्या महिला भागात, तुम्ही मागे वक्तव्य केलं होतं की आपला जर महापौर झाला तर कॉलर टाईट होईल. आता अमृतदाईंनी असं वक्तव्य केलंय, महिलांना प्राधान्य द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. आमचे राज्यस्तरचे नेते यावर योग्य निर्णय योग्य वेळी करतील.